नेक्स्ट पॉइंट बघा. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आतापर्यंत कसं होतं, y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन तुम्ही घेतलेलं होतं. याची जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हे काय होणार, dy अपॉन dx इज इक्वल टू एफ डॅश एक्स. तुम्ही पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतली इथं y इक्वल टू एफ ऑफ एक्स ची, त्यामुळे याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता याच डेरिव्हेटिव्हची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग त्यावेळेला हे लिहायचं कसं बघा, पहिल्यांदा डी अपॉन डीएक्स ऑफ dy अपॉन dx, हेच पुढं नोटेशन असं तयार करतात डी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर. आणि एफ डॅश एक्स ची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, त्याला नोटेशन वापरायचं एफ डबल डॅश एक्स. याचा अर्थ सरळ स्पष्ट असा आहे, सिंगल डॅश म्हणजे एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहे, डबल डॅश म्हणजे त्याच फंक्शनची 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, त्याला म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग या पद्धतीनं तुम्ही कंटिन्यू करू शकता पुढं. आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत ही टर्म जाऊ शकते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा नोटेशन समजून घ्या. काय फक्त डेरिव्हेटिव्हच घ्यायचे आहेत, काय वेगळं काय करायचं नाहीये त्याच्यात. त्यामुळे डेरिव्हेटिव्हचं जे बेसिक आपलं झालेलं आहे तेच वापरायचं आहे, फक्त एकापेक्षा जास्त वेळा तुम्हाला ते यूज करावं लागेल. पुढचं एक्सरसाइज सुरू करूया. एक्सरसाइज 1.5. प्रश्न काय विचारलाय बघा, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. फंक्शन्स दिलेले आहेत आणि त्याची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. जे काही दिलेलं फंक्शन आहे त्याला y इक्वल टू कन्सिडर करूया. y इक्वल टू 2 इंटू एक्स रेस टू 5 मायनस 4x क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9, या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. आता याची पहिली डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह असं म्हणावं लागेल आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू, हे कसं येणार बघा, 2 आहे असंच राहील, एक्स रेस टू 5 ची डेरिव्हेटिव्ह येणार 5 एक्स रेस टू 4 मायनस 4 आहे असंच राहील, ते एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3 एक्स स्क्वेअर, त्याच्या पुढे मायनस 2 ते तसंच ठेवतोय. हे आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग मी तुम्हाला परवा सांगितलं होतं ती डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा. बघा लक्षात आहे का, 1 अपॉन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येते मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग इथं काय आहे, 1 अपॉन एफ ऑफ एक्स आहे, मग याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार, मायनस 1 अपॉन एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर, म्हणजेच एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर घ्यावा लागेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस एफ ऑफ एक्स. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2x आणि मायनस 9 त्याची डेरिव्हेटिव्ह 0. या पद्धतीनं तुम्हाला ते घ्यावं लागेल. इकडे घेतोय म्हणजे आता पुढे जरा जागा आहे आता शिल्लक आपल्याला. हे जे आपण इथं मायनस 0 लिहिलंय त्याला फक्त मी पुढे घेतोय इथं या पद्धतीनं. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू, हे काय काय होणार बघायचं.
2 into 5 ते होणार 10 x raised to 4 minus 12 x चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस होणार इथं. त्यानंतर पहिल्यांदा मांडूया किती काय येते ते. 2 into 2 ते होणार 4x डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे येणार x रेस टू 4. याचं परत सिम्प्लिफिकेशन घेऊया आणि मग त्याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. फार विशेष असं काय वेगळं काहीतरी शिकवलंय यात असं काही प्रकार नाहीये. डेरिव्हेटिव्हच घ्यायच्या आहेत. dy अपॉन dx इक्वल टू 10 into x रेस टू 4 मायनस 12 x चा स्क्वेअर प्लस 4. याच्यातलं एक एक्स कॅन्सल करा म्हणजे छेदामध्ये एक्स क्यूब शिल्लक राहील. त्याला आता मी वरती घेतोय म्हणजे असं सुद्धा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला काय प्रॉब्लेम येतो का हे आपण चेक करूया. एक एक्स कॅन्सल केलं म्हणजे छेदात एक्स क्यूब राहील. त्याला वरती घेतलं हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण त्याने सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलेली आहे. त्यामुळे या डेरिव्हेटिव्हची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. असेल दिस इज इक्वल टू 10 आहे असंच ठेवतोय. एक्स रेस टू 4 ची डेरिव्हेटिव्ह येणार 4x क्यूब मायनस 12 ला तसंच ठेवतोय. एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4 हे -3 पुढं घ्या. पॉवर 1 न कमी करायचे आहे म्हणजे -3 - 1 इज इक्वल टू -4 होणार. ती हिथं मांडतोय. सो दिस इज इक्वल टू हे किती होणार बघा 40x क्यूब मायनस 12 दुने 24 होणार त्याचे एक्स इथं -12 एक्स रेस टू -4 आणि इकडं बघा y ची ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्या डेरिव्हेटिव्हची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्ही इथं असं लिहू शकताय d2y अपॉन dx स्क्वेअर. हे तुम्ही आहे असं मांडू शकताय किंवा आणखीन थोडासा चेंज करतोय त्याच्यात d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 40x क्यूब मायनस 24x मायनस 12 अपॉन एक्स रेस टू 4. हे तुम्ही त्याचं फायनल आन्सर म्हणू शकताय. ह्याच्यातनं पाहिजे असेल तर तुम्ही 4 हे कॉमन पण घेऊ शकताय आणि मग त्या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर मांडलं तरी चालते. आहे असं ठेवलं तरी पण चालते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू e रेस टू 2x इंटू 10x. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे तेवढं आठवणीने लिहित चला. आपण आता जवळजवळ टॉपिकच्या शेवटच्या सेक्शन मध्ये आलेलो आहे. तरीही हे वाक्य सोडलेलं नाही आपण लक्षात ठेवा. dy अपॉन dx इक्वल टू प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज e रेस टू 2x आणि या 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार 2. मग याचं थोडं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे ते तेवढं करून घेऊया. म्हणजे याच्यातून e रेस टू 2x हे कॉमन येईल. शिल्लक काय राहणार इथं sec square x प्लस 2 tan x हे असं शिल्लक राहणार. हे तयार झालं तुमचं dy अपॉन dx. बघा लक्षात येते का. आता याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं dy अपॉन dx आहे. त्याची परत एकदा मी अशी डेरिव्हेटिव्ह मांडतोय मुद्दाम. ही प्रोसेस कशी आहे ती व्यवस्थित समजून घ्या. दिस इज इक्वल टू हे फर्स्ट फंक्शन हे सेकंड फंक्शन
फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. हे सेक स्क्वेअर एक्स आहे, म्हणजेच हे आहे सेक एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग ह्याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार? 2 पॉवर 1 न कमी करा त्याची, म्हणजे 2 इंटू एफ ऑफ एक्स झालं. आता या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह, सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स, प्लस अजून पुढे फंक्शन आहे 2 टॅन एक्स, त्यामुळे 2 तसंच ठेवा. टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार सेक स्क्वेअर एक्स. हा झाला प्रोडक्ट रूल मधला फर्स्ट पार्ट, म्हणजे पहिलं फंक्शन आहे तसंच आणि ही दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह. प्लस याच्या पुढे अजून येणार हे सेकंड फंक्शन आहे असंच ठेवा, सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 2x. तर ई रेस टू 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू 2x आणि 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार 2. तोपर्यंत इकडं आता काय करून घ्यायचं, हे डेरिव्हेटिव्हची डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या. आणि आता याच्यातनं कॉमन काय काय तुम्ही घेऊ शकताय जरा व्यवस्थित बघा. बघा इथं ई रेस टू 2x आहे, इथं पण ई रेस टू 2x आहे. या ठिकाणी 2 आहे ते याच्यातून कॉमन घेऊ शकतोय. इथं पण 2 आहे, त्यामुळे सगळ्यांच्यातून 2 पण कॉमन घेता येते. त्यामुळे 2 आणि ई रेस टू 2x एवढं सगळं कॉमन घेतो इथं. आता शिल्लक काय राहणार बघा, सेक एक्स इंटू सेक एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स, त्याच्या पुढे आहे टॅन एक्स प्लस इथलं सेक स्क्वेअर एक्स प्लस इथं परत सेक स्क्वेअर एक्स आहे प्लस 2 टॅन एक्स हे असेल. हे ई रेस टू 2x इंटू 2, हे 2 आणि हे ई रेस टू 2x सरळ बाहेर घेतले कॉमन, लक्षात ठेवा ते. मग हे 2 ई रेस टू 2x, अजून थोडंसं सिम्प्लिफिकेशन याच्यामध्ये शक्य आहे बघा. हे सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स, हे होणार 2 सेक स्क्वेअर एक्स. मांडूया त्याला. हे असेल प्लस 2 टॅन एक्स. अजून थोडंसं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे, ते पण करून घेऊया. तेवढं शक्य तेवढं सिम्प्लिफाय करून ठेवा. आता ह्याच्यातून बघा इथं या पहिल्या 2 टर्म मधून सेक स्क्वेअर एक्स कॉमन घेता येते, फक्त सेक स्क्वेअर एक्स म्हणतोय बरं का. मग सेक स्क्वेअर एक्स जर कॉमन घेतलं तर इथं काय शिल्लक राहणार, टॅन एक्स प्लस 2 एवढं शिल्लक राहणार फक्त, प्लस हे पुढचं 2 टॅन एक्स. हेच त्याचं फायनल आन्सर लिहून टाकायचं, कारण आता याच्यापेक्षा जास्त काय अजून शक्य नाहीये. तर याच्यामध्ये अजून एक आपल्याला टर्म करता येईल तयार. बघा फक्त आता ते तिथपर्यंत आपल्याला सुचतंय का. हे जे सेक स्क्वेअर एक्स आहे त्याला मी लिहितोय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. मग त्याच्यातून अजून काही सिम्प्लिफिकेशन शक्य आहे का हे एक बघून घेऊया. असे वेगवेगळे ऑप्शन त्याच्यामधनं येऊ शकतात. याचा अर्थ असं नव्हे की ज्याला हे सुचलं नाहीये त्याचं हे चुकीचं, असं नाही होऊ शकत. सेक स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी इथं लिहितोय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स लिहितोय इंटू ब्रॅकेट टॅन एक्स प्लस 2 प्लस 2 टॅन एक्स हे असं लिहावं लागेल. आता मात्र हे सोडवून घ्यावं लागेल. 2 ई रेस टू 2x हे असं येईल. 1 न पहिल्यांदा ह्याला मल्टिप्लाय करतोय, मग 1 न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं की आहे असंच येणार टर्म टॅन एक्स प्लस 2 प्लस आता टॅन स्क्वेअर एक्स ने याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय येणार टॅन क्यूब एक्स प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स हे असेल.
तर बघा इथं टर्म्स आता आपल्याला काय काय मिळणार आहेत ते बघावं लागेल. बघा ह्याच्यातून 2 tan x कॉमन घेऊ शकताय, म्हणजे इथं शिल्लक राहील 1 + tan x. त्याच्यानंतर मग कसं एकत्र करताय त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. तर भरपूर आहेत. मग एक काम करूया, हे तर ह्या दोघांची बेरीज करून घेऊ आणि मग पुढे अजून जरा थोडस कॉमन घेण्यापेक्षा ते सिम्प्लिफिकेशन पहिल्यांदा करून घेऊया आणि टर्म जरा सिक्वेन्स प्रॉपर सिक्वेन्स मांडून घेऊया. हे बघा tan³ पहिल्यांदा घेतो आणि उतरत्या क्रमानं मांडून घेऊ टर्म्स. प्लस 2 tan−1x हे एकच टर्म आहे. याचं झालं, याचं पण झालं. आता ह्या दोघांची बेरीज होईल म्हणजे ते किती होणार, 3 tan x. tan x + 2 tan x म्हणजे 3 tan x + 2 हे असेल. आता याच्यामध्ये आपल्याला काही कॉमन वगैरे घेता येते का हे आपल्याला बघावं लागेल. ह्याच्यातून tan²x घेतलं तर tan x + 2 येणार. इथं तसं 2 tan x + 2 करून आणखीन एक वेगळं मांडावं लागणार. बघूया. 2e⁻²x ॲज इट इज. ह्या दोघांच्यातून tan²x कॉमन घेतोय, म्हणजे काय शिल्लक राहील इथं, tan x + 1 शिल्लक राहील. आणि इथं काय करतोय, इथं असं लिहितोय 2 tan x + 2 + tan x. म्हणजे काय केलंय बघा इथं, ह्या 3 tan x ची फोड केली 2 tan x + tan x. कारण ह्याच्यातून काय होणार आहे बघा, हे थोडस वाढलंय पुढे पण आता काय पर्याय नाही, बघूया. 2e⁻²x इंटू ब्रॅकेट हे पहिलं आहे असंच ठेवतोय, प्लस आता tan x + 1 ही तर 2 कॉमन घेतोय याच्यातून, म्हणजे हे किती येणार, tan x + 1. आता हे tan x मात्र एकटंच राहणार बरं का, तर त्याला काही करू शकत नाही. आता इथं एक झालं, ह्या दोघांच्यातून आपण tan x + 1 हे तेवढं कॉमन घेऊ शकतोय. ते जर कॉमन घेतलं तर हे असं येईल इथं tan x + 1. आता शिल्लक काय राहणार, पहिल्या ठिकाणी शिल्लक राहणार tan²x. हे tan²x, दुसऱ्या ठिकाणी +2 आणि प्लस tan x हे असं शिल्लक राहील. आता मात्र हे त्याचं फायनल आन्सर असं कन्सिडर करायला काही हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. y = e⁻⁴x into cos 5x. आता ह्याला सोडवूया, बघूया याचं काय काय होतं. आता बघितलंय आपण, घेतलाय अनुभव, जरा टर्म्स वाढतात भरपूर त्याच्यामध्ये, काय पर्याय नाही. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy/dx = इथं प्रोडक्ट रूल वापरा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, कॉस्टची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 5x, या 5x ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह 5 प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज e⁻⁴x ची डेरिव्हेटिव्ह e⁻⁴x, 4x ची डेरिव्हेटिव्ह 4. मग यांच्यातून आता आपण e⁻⁴x हे कॉमन घेऊ शकतो. हे कॉमन घेतल्यानंतर काय काय शिल्लक राहणार बघा, हे 5 पुढे घ्या, -5 साइन 5x
इथलं तर झालं का? इथं e⁴x बाहेर घेतलेलं आहे, त्यामुळे इथं किती शिल्लक राहणार? 4 cos 5x हे असं शिल्लक राहील. हे तुमचं तयार झालेलं आहे dy/dx. आता याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता डाव्या बाजूला डायरेक्ट लिहितोय d²y अपॉन dx². दिस इज इक्वल टू, आता इथं परत एकदा हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. आता जरा व्यवस्थित मांडा. -5 कॉन्स्टंट, साईनची डेरिव्हेटिव्ह cos 5x, परत 5x ची डेरिव्हेटिव्ह 5 प्लस 4 आहे असंच राहील, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 5x, परत या 5x ची डेरिव्हेटिव्ह 5 असं येईल. आता हे काय झालं? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन झालं, प्लस आता सेकंड फंक्शन आहे असंच ठेवा. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, e⁴x ची डेरिव्हेटिव्ह येणार e⁴x इंटू 4x ची डेरिव्हेटिव्ह येणार 4. आता याला सिम्प्लिफाय करावं लागेल तुम्हाला. बऱ्याच टर्म्स कॉम्प्लिकेटेड तयार होतील हळूहळू. बघूया काय काय होते ते. मग e⁴x इथं पहिल्या टर्म मध्ये पण आहे, दुसऱ्या टर्म मध्ये पण आहे. e⁴x कॉमन घ्या. ते कॉमन घेतल्यानंतर आता काय काय शिल्लक राहते बघा. -25 cos 5x, इथे किती येणार? -20 sin 5x. आता हे e⁴x आपण ऑलरेडी बाहेर घेतलेलं आहे. आता हे जे 4 आहे, या 4 न आत मल्टिप्लाय करायचंय. मग काय काय ते बघा. 4 × 5 म्हणजे हे होणार -20 sin 5x आणि 4 × 4 हे होणार +16 cos 5x. इथे असं कम्प्लीट होईल. सो दिस इज इक्वल टू, आता बघा याच्यामध्ये साईनच्या टर्म आहेत त्यांना एकत्र घेऊ शकताय, कॉसच्या टर्म आहेत त्यांना एकत्र घेऊ शकताय. e⁴x, पहिल्यांदा कॉसचा निकाल लावूया. हे -25 आहे आणि हे 16 आहे, त्यामुळे हे होणार -9 -9 cos 5x. हे -20 म्हणजे हे होणार -40 sin 5x. आता याच्यातनं फक्त तुम्ही जास्तीत जास्त मायनस साइन तेवढं कॉमन घेऊ शकताय. हे मायनस कॉमन घेतलं, इथं शिल्लक राहणार 9 cos 5x प्लस 40 sin 5x. हे असं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे y = x³ into log x. Differentiating with respect to x. डेरिव्हेटिव्ह त्याची dy/dx इक्वल टू, हे दोन फंक्शनचा प्रोडक्ट रूल वापरा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज log x ची डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज log x आणि त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 3x². याचं सिम्प्लिफिकेशन बघा. इथं x कॅन्सल होईल आणि इथं x² शिल्लक राहील. ह्याच्यातून x² कॉमन घ्या. x² कॉमन घेतला की इथं शिल्लक राहील 1 प्लस इथलं x² बाहेर घेतले 3, तेवढं पुढे घ्या 3 × log x. हे तयार झालं तिथलं dy/dx. आता याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x.
काय होणार बघा, डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथं परत एकदा प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, 3 log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज 2x, हे असेल. संपलं, एवढंच येणार ह्याच्यामध्ये. आता फक्त त्याचं सिम्प्लिफिकेशन, इथे एक एक्स कॅन्सल होईल, इथे येणार 3x प्लस ते 2x पुढे घ्या इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3 log x. मग याच्यातनं काय कॉमन येते, याच्यातून फक्त x तेवढं कॉमन येते, म्हणजे इथं शिल्लक राहील 3 प्लस इथं शिल्लक राहील, पाहिजे असलं 2 ना आता मल्टिप्लाय करून घेतलं तरी पण चालते, किंवा 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3 log x, हे त्याचा आन्सर. त्याला थोडस पुढे जर सोडवलं तर आणखीन काय प्रकार येऊ शकते ते पण बघ. 3 प्लस 2 ना आत मल्टिप्लाय केलं, 2 प्लस 2 इंटू 1 2 प्लस 2 इंटू 3, म्हणजे इथे येणार 6 log x येणार. म्हणजे काय होणार बघा बरं, x इंटू ब्रॅकेट 3 प्लस 2 ते होणार 5 प्लस 6 log x. हे पण येऊ शकते, हे पण येऊ शकते, कुठलं दिलंय पाठीमागे त्या पद्धतीने बघू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इक्वल टू log ऑफ log x. बघा कशा पद्धतीने टर्म दिलेले आहेत. आता काय आपलं नेहमीप्रमाणे डेरिव्हेटिव्ह सोडवायचं आहे, दुसरं काय करायचं नाही याच्यामध्ये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. इकडे डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरुवात करा, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आहे, म्हणजेच हे येणार 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स दॅट इज 1 अपॉन एक्स, म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन येणार 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. आता याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्हची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, त्यामुळे हे होणार डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. इथं परत एकदा बघा, 1 अपॉन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ही लागणार आहे आपल्याला. बघा हे कितव्यांदा सांगतोय मी आता तुम्हाला. ही डेरिव्हेटिव्ह येते -1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग इथं काय येणार, -1 अपॉन एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर येणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मुद्दाम मांडतो इथं, परत पुढे प्रोडक्ट रूल करावं लागणार आहे तुम्हाला याच्यात. सो दिस इज इक्वल टू, बघा काय काय होणार इथं, हे -1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट, इथं प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू 1. त्यामुळे हे काय होईल, इथं एक्स ला एक्स कॅन्सल होईल. फायनल आन्सर इथं 1 प्लस लॉग एक्स आहे, ते अंशात घ्या, त्याला आठवणीनं ब्रॅकेट टाका कारण पुढे मायनस आहे, डिव्हायडेड बाय मध्ये एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 झालं ना, 6वं पाहिजे. इथं चिन्ह पण चुकले बघा त्यांचं, काय करायचं. y इक्वल टू एक्स रेस टू एक्स. आता याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायची आहे,
याच्यामधली जी पहिली डेरिव्हेटिव्ह आहे ती मी डायरेक्ट घेणार आहे, ती तुम्ही सिद्ध करायची आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड वगैरे जे काय आहे ते सगळं कन्सिडर करून तुम्ही सोडवायचं आहे. आणि याची डेरिव्हेटिव्ह येते dy अपॉन dx इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. कारण हे आपण सोडवलेलं आहे बऱ्याच वेळेला. आता याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. इथं मध्ये हे आपलं नेहमीचं आवडीचं वाक्य टाकत चला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे डायरेक्ट घ्यायचं नाहीये, ह्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करावं लागेल. मग हे एक्स पुढे येणार, मग प्रोडक्ट रूल वापरावं लागेल आणि मग हे शेवटी फायनल आन्सर तिथं येतं. ते तुम्ही करायचं आहे काम त्याचं. आता याच्या पुढे जातोय मी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. या डेरिव्हेटिव्हची परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. त्यामुळे इथं येणार डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू, इथं परत एकदा तुम्हाला प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहून ठेवतोय. मग इथं कसं येणार बघा, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे मी इथं मुद्दाम मांडतोय असं, एक्स रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह परत एकदा घ्यावी लागेल. मग हे इक्वेशन 1 मध्ये आपण काय घेतलंय ते जरा बघा. तीच डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. वाय कोण आहे? वाय आहे एक्स रेस टू एक्स. बघा याच्या पुढेच मांडतो, ही उजवी बाजू आहे अशीच राहील, त्याच्यात काही चेंज करायचंच नाहीये. फक्त वायच्या ठिकाणी ही व्हॅल्यू मी वापरलेली आहे. मग हे असं दिसते. मग मला आता तेच पाहिजे. बघा बरं, इथं तीच टर्म आहे. मग ही व्हॅल्यू इथं वापरायची आणि त्याचं काय सिम्प्लिफिकेशन असेल ते करून घ्यायचं आहे. आता बघा, इथं येणार एक्स रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस हे 1 प्लस लॉग एक्स आहे असंच ठेवतोय. आणि एक्स रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह मी सांगितले तुम्हाला, ते पाठ करून ठेवा. एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स हे असेल. आता ह्याला तुम्ही कशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करताय त्याच्यावरती बरंचसं अवलंबून राहणार आहे. आता बघा काय काय होणार. अजून एक स्टेप मी आहे अशीच मांडतो इथं, प्लस इथं एक्स रेस टू एक्स ला पुढे घेतोय. 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स आहे. म्हणजेच हे येणार 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजा मी आहे असं एक्स रेस टू एक्स जर कॉमन घेतलं तर शिल्लक काय राहील? इथं राहील 1 अपॉन एक्स प्लस इथं काय शिल्लक राहणार? 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे असं शिल्लक राहील. आणि जर समजा तुम्ही असं केलं, हे एक्स आणि हे एक्स रेस टू एक्स आहे, म्हणजे थोडक्यात हे काय आहे असं आहे. तर याला तुम्ही असं पण लिहू शकताय, घातांकांची वजाबाकी होते. त्यामुळे इथं काय येणार? एक्स रेस टू एक्स मायनस 1 प्लस एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यामुळे हे पण आन्सर येऊ शकते. हे पण तुम्ही त्याला आहे अशा पद्धतीनं मांडू शकताय. तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं आहे, ते तुमची इच्छा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय सांगितले त्यांनी आता इथं, फाइंड डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता हे फाइंड आउट करायचं आपल्याला प्रत्येक ठिकाणी. त्याच्यातली फर्स्ट टर्म म्हणजे किंवा फर्स्ट एक्झाम्पल जे त्यांनी दिलेलं आहे, ते असं दिलेलं आहे. मग बघूया पहिल्यांदा डी वाय अपॉन डी एक्स तरी काढूया, कारण ते आपण ह्याच्या आधी केलेलं आहे काम. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. डेरिव्हेटिव्ह घेऊया याची, dx अपॉन डी थीटा दिस इज इक्वल टू, हे कॉन्स्टंट आहे तसंच ठेवा. थीटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा येणार 1 मायनस साइन थीटाची डेरिव्हेटिव्ह
कॉस थिटा. आता ही dy अपॉन डी थिटा, ही दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह आता घेऊया आपण या ठिकाणी. ए आहे असंच राहील, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थिटाची डेरिव्हेटिव्ह परत मायनस साइन थिटा येणार, हे असं येईल. तर याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करून घेऊया इथं लगेच. हे काय होणार, मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे इथं येणार ए साइन थिटा येणार. आता याच्यामध्ये dy अपॉन dx काढून घेऊया, सिम्प्लिफाय करू, बघूया कशा पद्धतीने होते. dy अपॉन dx दिस इज इक्वल टू dy अपॉन डी थिटा डिव्हायडेड बाय dx अपॉन डी थिटा, हे असेल. व्हॅल्यूज वापरूया. हे dy अपॉन डी थिटा आहे, म्हणजेच हे येणार ए साइन थिटा डिव्हायडेड बाय ए इंटू ब्रॅकेट, ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. तर आता इथं हाफ अँगल फॉर्म्युले वापरून घेऊया, म्हणजे मग ह्याचं सिम्प्लिफिकेशन होईल. नाहीतर मग याचं सिम्प्लिफिकेशन होतच नाही. मग बघा सिम्प्लिफिकेशन कसं करायचं, आता ते केलेलं आहे तुम्ही आधी, काय त्याच्यात काही वेगळं विशेष काही नाहीये. एक मिनिट. सो दिस इज इक्वल टू, ए आहे असंच ठेवतो, साइन 2 थिटाची डेरिव्हेटिव्ह 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, अँगल हाफ करून घेतोय. त्यानंतर 1 मायनस कॉस 2 थिटा, तिथे येणार 2 साइन स्क्वेअर थिटा, इथं पण अँगल हाफ करून घेतोय. आता हे सगळे कॅन्सल करून टाकू, एक 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 टर्म. ए ला ए कॅन्सल होईल, इथं 2 ला 2 कॅन्सल होईल, एक साइन थिटा अपॉन 2 ची टर्म याच्यातली कॅन्सल होईल, म्हणजे कॉस थिटा अपॉन 2 डिवायडेड बाय साइन थिटा अपॉन 2 एवढं शिल्लक राहील इथं. म्हणजेच हे काय येणार, कॉस डिव्हायडेड बाय साइन, म्हणजेच कॉट थिटा अपॉन 2, ही व्हॅल्यू या ठिकाणी मला मिळेल. आता काय करायचं आपल्याला, आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विचार, हे काढायचंय मला. मग आता याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावी लागेल. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे येणार डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता इथं तेवढं व्यवस्थित बघून घ्या. पहिल्यांदा आहे कॉट, कॉटची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा अपॉन 2, त्याच्यातलं 1/2 कॉन्स्टंट, थिटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. जर समजा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा असतं, तर मग काय हे थिटा 1/2 आहे असंच ठेवलं असतं, थिटाची डेरिव्हेटिव्ह 1 घेतली असती, विषय इथं संपला असता. पण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे हे, त्यामुळं तुम्हाला या थिटाची डेरिव्हेटिव्ह परत पुढे घ्यावी लागेल, डी थिटा अपॉन डी एक्स. इथं स्टार मार्क करून ठेवा. ही टर्म राहते बघा, डी थिटा अपॉन डी एक्स, हे जे लिहिलेलं आहे हे राहतं, आणि त्यामुळं फायनल आन्सर बरोबर येत नाही. मग आता ह्याला काय काय करायचंय बघा, हे मायनस, हे 1/2 पुढे घेतोय, इंटू कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2, आणि याला फक्त मी असं मांडतोय 1 अपॉन dx अपॉन डी थिटा असं लिहून घेतोय. हे असं लिहिण्यापाठीमागं कारण असं आहे की ही टर्म आपली तयार आहे, dx अपॉन डी थिटा. कुठं तयार आहे, हे बघा या ठिकाणी पहिल्यांदाच आपण इथं लिहून ठेवलेलं आहे. ह्याला मी आता इक्वेशन नंबर 1 टाकतो, आणि ही व्हॅल्यू इथं मला यूज करायची आहे. एवढीच व्हॅल्यू मी इथनं काढून घेतोय, ह्याला आपण कॉपी करून घेऊया.
इथं घेतलेलं आहे त्याला. तर ही व्हॅल्यू इथं वापरायची आहे मला dx अपॉन d थिटाच्या ठिकाणी. ते थोडंसं इकडे जरा वेगळ्या पद्धतीने दिसते. त्याला एक काम करतो. आता बघूया तिथं आहे तसं राहिलं का नाही. आता ह्याला इथनं मी कॅन्सल करतो ही एवढीच तर, कारण इथलं सगळं डिस्टर्ब व्हायला नको हे. बघा, हे आपलं ओरिजिनल एक्झाम्पल. आता मला मी इकडल्या बाजूला डाव्या बाजूला घेतो, हे उजव्या बाजूला घेतलं होतं आता. तेच परत एकदा कॉपी करतो इथं. काहीतरी बिघडले. आता झालं हे कॉपी. त्याला घेतोय इकडं खाली घेतोय. आता आपल्याला ते व्यवस्थितपणे दिसेल तिथं. हे बघा इथे. आता ही व्हॅल्यू इथं वापरतोय आणि मग त्याचं सिम्प्लिफिकेशन काय होते ते आपण बघूया त्याच्यामध्ये. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर दिस इज इक्वल टू हे -1/2 हे कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2. त्यानंतर ही टर्म इथं मला छेदामध्ये मांडायची आहे. 1 अपॉन a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आता परत एकदा इथं फॉर्म्युला वापरून घ्यायचा. -1/2 कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 हे 1 अपॉन ए. 1 मिनिट तसंच ठेवतोय आणि 1 अपॉन 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजेच 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 हे असं येणार आहे. आता परत अजून ह्याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आपल्याला. काय काय होते बघा जरा. आता इथं हे मायनस काय काय छेदामध्ये इथं 2 त्याला घ्यायचं नाही. हे ए आणि हे 2 टोटल होणार -1 अपॉन 4a. त्यामुळे हे बाकी सगळे गेले निघून. 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच कोसेक स्क्वेअर होणार. मग इथं अजून एक कोसेक स्क्वेअर आहे. मग कोसेक स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर म्हणजेच कोसेक रेस टू 4 थिटा अपॉन 2 आणि हे पुढं कोण आहे 1 अपॉन 4a मायनस साइन सहित आहे बघा. हे याचं फायनल आन्सर येणार. तेव्हा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी स्टेप आहे ती हित आहे बघा. हे विसरता कामा नये. हे जर विसरलं तर तुमचं फायनल आन्सर येत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. x इक्वल टू 2at स्क्वेअर y इक्वल टू 4at आणि फाइंड आउट करायचं आहे डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. पहिल्यांदा dy अपॉन dx तरी काढून घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. दोघांची डेरिव्हेटिव्ह घेऊया पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे इथं काय येणार dx अपॉन dt. त्याच्यातलं 2a ते तसंच ठेवा. टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2t. त्यानंतर y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dt इज इक्वल टू 4a. तर याचं काम झालं. याचं फक्त सिम्प्लिफिकेशन राहिलेलं आहे. मग dx अपॉन dt इक्वल टू हे किती येणार 4at हे असं येणार. dy अपॉन dt मध्ये काही बदल करायचा नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा dy अपॉन dx घेऊया.
dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन dt डिवाइडेड बाय dx अपॉन dt. मग dy अपॉन dt ची व्हॅल्यू आहे 4a, dx अपॉन dt आहे 4at. याच्यातलं 4a ला 4a कॅन्सल होईल, 1 अपॉन टी येणार. आता dy अपॉन dx वरून डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर पाहिजे, त्यामुळे इथं तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इकडं काय होणार, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर, पण इथं टर्म आहे 1 अपॉन टी. मग ह्याला कन्सिडर करायचं 1 अपॉन एफ ऑफ एक्स. मग मी तुम्हाला पाठीमागे फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. आता फॉर्म्युले बघा, पाठ कधी करताय, संपत आलं प्रकरण. 1 अपॉन एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे -1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर मग 1 अपॉन टी ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, -1 अपॉन टी स्क्वेअर. आणि या टी ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू एक्स. ही याच्यातली इम्पॉर्टंट स्टेप. मग यालाच फक्त मी असं मांडून घेतोय, -1 अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन dx अपॉन dt. मग आता dx अपॉन dt इथं तयार आहे बघा, त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय आणि ही व्हॅल्यू इथं वापरायची. म्हणजे काय होईल बघा, -1 अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन dx अपॉन dt च्या ठिकाणी येणार 4at. ही व्हॅल्यू मी इथं वापरलेली आहे. आता याचं फक्त सिम्प्लिफिकेशन तेवढंच राहिलेलं आहे, बघूया मग तेवढं काय येते. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू -1 अपॉन 4at क्यूब. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. x इक्वल टू साइन थीटा, y इक्वल टू साइन क्यूब थीटा. काय विचारले त्याने, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर विचारले. आणि पुढे आता व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे ऍट थीटा इक्वल टू π/2. ही व्हॅल्यू हे फाइंड आउट केल्यानंतर मग वापरायचे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता ह्या ज्या दोन टर्म्स आहेत वरती एक्स आणि वाय, त्यांची डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएटिंग एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग डेरिव्हेटिव्ह बघा, आता पहिली काय आहे, एक्स आहे टर्म. एक काम करूया, थांबा जरा, सोपं होते बघा हे, ह्याच्यापेक्षा एकदम इझी देतो तुम्हाला. हे राहू दे, कारण हे फार वाढत जाणार आहे. आता एकदम क्लिक झालं बघा एकदमच. बघा, एक्स इक्वल टू साइन थीटा आणि वाय इक्वल टू साइन क्यूब थीटा आहे. ही व्हॅल्यू इथं वापरू एक सरळ, हे असं लिहून घेतोय ना. मग साइन थीटा म्हणजेच एक्स आहे, म्हणजे काय होणार, वाय इक्वल टू एक्सचा क्यूब होणार. बघा हे एकदमच सोपं झालं. एकदम डेरिव्हेटिव्ह घ्या याची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर. मला डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर पाहिजे. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 2x, दॅट इज इक्वल टू 6x. आता हे ह्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, थीटा इक्वल टू π/2 वापरायचं आहे याच्यात, या ठिकाणी या फायनल डेरिव्हेटिव्ह मध्ये. पण याच्यात थीटा कुठं दिसतच नाहीये. मग काय दिसते इथं आपल्याला, एक्स दिसते. मग एक्स इक्वल टू काय आहे, एक्स इक्वल टू आहे साइन थीटा.
मग याच्यामध्ये वापरा बरं थीटा इक्वल टू पाय बाय टू. थीटा जर पाय बाय टू तुम्ही वापरलं तर हे काय होणार, साइन पाय बाय टू होणार. आणि साइन पाय बाय टू ची व्हॅल्यू आहे 1. ही व्हॅल्यू इथं वापरा म्हणजे मग ह्याचं फायनल आन्सर तुमचं तयार होईल. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन dx square at theta equal to pi by 2. This is equal to 6 into 1 is equal to 6. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x equal to a cos theta, y equal to b sin theta. फाइंड आउट करायचं आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आणि ते पण कधी सांगितलेलं आहे, थीटा इक्वल टू पाय बाय 4. आता पहिल्यांदा dy अपॉन dx तरी फाइंड आउट करूया. हे जे काही दिलेलं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा घेऊया. डिफरन्शिएटिंग x अँड y विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग dx अपॉन डी थीटा इक्वल टू a आहे असंच, कॉस थीटाची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा. dy अपॉन डी थीटा इक्वल टू b आहे असंच, साइन थीटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. आता याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन आहे, डायरेक्ट dy अपॉन dx घेऊन टाकू, काय अडचण नाही आहे त्याच्यात काय. dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन डी थीटा डिवायडेड बाय dx अपॉन डी थीटा. मग dy अपॉन डी थीटा येते b कॉस थीटा डिवायडेड बाय dx अपॉन डी थीटा येते मायनस a साइन थीटा. म्हणजे मग याचं सिम्प्लिफिकेशन असं होईल, dy अपॉन dx इक्वल टू मायनस b अपॉन a इंटू कॉट थीटा. ही व्हॅल्यू येईल त्याची. आता याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग with respect to x d square y upon dx square is equal to हे मायनस b अपॉन a तसंच आहे. कॉट थीटाची डेरिव्हेटिव्ह ती येणार मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. ही झाली कॉटची डेरिव्हेटिव्ह. आता थीटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायची आहे, ते येणार डी थीटा अपॉन डी एक्स. ही मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप, कारण हे जर राहिलं मग पुढे उत्तर येतच नाही तुमचं. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन आणि याला थोडस ऍडजस्टमेंट करून घेऊया. हे मायनस मायनस प्लस होणार, बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थीटा. आणि हे जे डी थीटा अपॉन डी एक्स आहे त्याला मी असं मांडून घेतोय या पद्धतीनं. मग इथं आपण dx अपॉन डी थीटा तयार केलेलं आहे. इथं आहे बघा ते. ही व्हॅल्यू आता आपण या ठिकाणी वापरायची आहे. मग बघा बरं आता काय होणार, देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर हे b अपॉन a कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन हे मायनस a आणि साइन थीटा हे असे. आता हे परत एकदा मायनस पुढे येणार, हे मायनस घेतलं पुढं, b आहे असंच, a इंटू a हे a स्क्वेअर होणार, 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक आणि हे कोसेक स्क्वेअर असं मिळून टोटल होणार ते कोसेक क्यूब थीटा या पद्धतीने येणार. आता याच्यात त्याने एक व्हॅल्यू वापरायला सांगितले बघा.
काय व्हॅल्यू सांगितले बघा बरं, थीटा इक्वल टू π/4 सांगितले. याच्यामध्ये व्हॅल्यू तेवढी लक्षात ठेवा, थीटा इक्वल टू π/4 वापरायचं आहे मला. मग हे तुमचं फायनल स्टेप आहे. याच्यात थीटा इक्वल टू π/4 यूज करूया. देअरफॉर d²y अपॉन dx², थीटा इक्वल टू π/4. मग हे -b/a², इथं असं येणार कोसेक π/4 आणि त्याचा क्यूब करायचा आहे. मग कोसेक π/4 म्हणजेच 1/sin π/4. sin π/4, π/4 म्हणजे 45. sin π/4 ची व्हॅल्यू आहे 1/√2. त्यामुळं कोसेक π/4 येणार √2 आणि √2 त्याचा क्यूब करावा लागेल. वापरूया इथं पहिल्यांदा -b/a² इंटू √2 त्याचा क्यूब, म्हणजेच हे कसं येणार बघा, -b/a² √2 इंटू √2 इंटू √2 हे असं घ्यावं लागेल. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन हे √2 होणार 2 इंटू √2 असं पुढे येईल. b डिव्हायडेड बाय a² हे त्याचं फायनल आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. x इक्वल टू 80² सांगितलंय, y इक्वल टू ट्वाइस 80 सांगितलेलं आहे, आणि काहीतरी त्यांनी शो दॅट सांगितले बघा. एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे, d²y अपॉन dx² लागणार आहे. मग पहिल्यांदा ते तरी तयार करू, मग काय सिद्ध करायला सांगितलंय त्याला आपण पाहिजे त्या पद्धतीनं ऍडजस्ट करूया. मग बघा, डिफरन्शिएटिंग x and y with respect to t. मग हे काय होणार इथं, dx अपॉन dt a आहे असंच राहील. t² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t, म्हणजेच हे येणार 2at, आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dt 2a, t ची डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे हे एवढंच येईल. त्याच्यानंतर मला पाहिजे आहे dy अपॉन dx. मग dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन dt डिव्हायडेड बाय dx अपॉन dt हे असेल. dy अपॉन dt आहे 2a, dx अपॉन dt आहे 2at. याच्यातलं 2a कॅन्सल होईल, हे येणार 1/t. आता मला d²y अपॉन dx² पाहिजे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यावी लागेल. म्हणजे मग ह्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, डेरिव्हेटिव्हची डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार d²y अपॉन dx². हे आहे 1/t. परत एकदा बघा, 1/x ची डेरिव्हेटिव्ह, हा फॉर्म्युला व्यवस्थित तयार करून ठेवा, -1/x². तसं 1/t ची डेरिव्हेटिव्ह येणार -1/t², पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायची आहे, त्यामुळे t ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल विथ रिस्पेक्ट टू x. यालाच मी फक्त असं मांडून घेतोय या पद्धतीने. मग dx अपॉन dt तयार आहे बघा इथे, ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. dx अपॉन dt आहे 2at, ते इथं वापरतोय. Therefore, d²y upon dx² इक्वल टू -1/t², आणि dx अपॉन dt आहे 2at हे असेल. म्हणजे त्याचं टोटल काय येणार इथं, -1/t².
टू ए टी क्यूब हे एवढे येणार. आता त्याने शो दॅट काय विचारले ते जरा बघूया एकदा. बघा इथं घेतो इकडं, हे एवढं इथं लक्ष ठेवा फक्त कुठलं आहे काय ते, किंवा एक काम करूया अजून थोडस वरती जाऊया इथं, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल पण दिसेल आणि ही जी शेवटी जी टर्म तयार झालेली आहे ती पण आपल्याला कळेल. बघा काय दिले इथं, एक्स दिलेला आहे, वाय दिलेला आहे आणि हे सिद्ध करा म्हटले त्याने. मग त्याला आता आपण सिद्ध करूया, इकडे येतो. ठीक आहे, बघा त्यांनी जे प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे त्याला मी त्याचं LHS लिहून घेतोय. एक्स इंटू वाय, बघा इथं आहे ते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग एक्स इंटू वाय इंटू काय आहे ते, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, आणि पुढे काय आहे प्लस ए. या सगळ्या व्हॅल्यूज तयार आहेत माझ्याकडे. एक्स ची व्हॅल्यू आहे 80 स्क्वेअर, हे बघा इथं दिसतंय बघा, इथं सगळ्या व्हॅल्यूज आहेत, एक्स आहे वाय आहे, फक्त तिथं वापरायचं आहेत आपण. एक्स ची व्हॅल्यू आहे 80 स्क्वेअर, वाय ची व्हॅल्यू आहे 2AT, आणि डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इथं तयार केलेलं आहे ते वापरतोय. -1 अपॉन 2AT क्यूब, पुढं आहे प्लस ए, हे असं. आता याच्यातलं सिम्प्लिफिकेशन होऊन कॅन्सल काय काय होते जरा बघा. हे 2 कॅन्सल होईल, त्यानंतर टी स्क्वेअर आणि टी म्हणजेच टी क्यूब, इथलं टी क्यूब कॅन्सल होईल, याच्यातलं एक ए पण कॅन्सल होईल, म्हणजे इथं फक्त एक ए शिल्लक राहील, आणि हे सॉरी पहिली टर्म मायनस ए शिल्लक राहील, आणि पुढची टर्म आहे प्लस ए, दॅट इज इक्वल टू 0, दॅट इज इक्वल टू RHS. झालं का बघा हे सिद्ध. आता पुढे जाऊन हे आणि त्याच्यामध्ये थोडस वाढणार आहे, हे लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्हाला त्या ऍडजस्टमेंट्स करता आल्या पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, y इक्वल टू e रेस टू m tan इनवर्स x, आणि हे एवढं सगळं त्यांनी प्रूव्ह दॅट मध्ये विचारलेलं आहे. मग प्रूव्ह दॅट मध्ये तुम्हाला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दिसते, dy अपॉन डी एक्स पण दिसते, तिथपर्यंत जाऊया तरी आपण, आणि मग काय त्याला ऍडजस्टमेंट करावी लागते ते पण आपण बघूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय येणार डेरिव्हेटिव्ह याची, dy अपॉन dx, दिस इज इक्वल टू, हे ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, हे असं येईल. बघा लक्षात येते का. मग आता ह्याला अजून याची डेरिव्हेटिव्ह पुढे घेऊया, कारण थोडं याच्यामध्ये काळजीपूर्वक काम करणं गरजेचं आहे. टर्म्स राहिल्या किंवा एखादी एक्स्ट्रा टर्म आपण घेतली तर प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, त्यामुळे जरा सारखं लक्ष ठेवावं लागेल आता इथून पुढे. याच्यातलं यम कॉन्स्टंट त्याला तसंच ठेवतोय, टॅन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, याच्या बरोबर हे उदाहरण पण इकडे घेतोय, म्हणजे आपल्याला जरा लक्ष राहील त्याच्याकडे काय काय करता येतंय त्या पद्धतीनं ते पण बघूया. आता बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर मला इथं मिळाले, आता या 1 प्लस एक्स स्क्वेअरला इकडे मल्टिप्लाय करून घेतोय, म्हणजे कसं दिसेल बघा, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन dx, दिस इज इक्वल टू, हे यम पुढे घेतोय, ई रेस टू यम टॅन इनवर्स एक्स, हे असं करून घेतोय. आता हे जे ई रेस टू यम टॅन इनवर्स एक्स आहे, इथं पण आहे बघा तेच, ते म्हणजेच काय आहे वाय, ते मी इथं सबस्टिट्यूट करून घेतोय.
म्हणजे त्याच्या पुढे आपण कंसामध्ये लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 असं त्या ठिकाणी लिहायचं आहे. देअरफॉर 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू m, आणि ही टर्म म्हणजेच y आहे, त्याला पुढे पाहिजे असलं कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1. आता याची परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची, कारण मला डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इथपर्यंत जायचंय. बघून घ्या टर्म कशा पद्धतीनं आहे ते. आपल्याला जर तिथपर्यंत जायचं असेल तर याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, जी याच्यातली अतिशय महत्वाची स्टेप आहे. जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिस इज फर्स्ट फंक्शन, दिस इज सेकंड फंक्शन. प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शन आहे dy अपॉन dx, त्याची परत डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 येणार, एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. दिस इज इक्वल टू, आता उजव्या बाजूला प्रोडक्ट रूल संपला इकडचा, उजव्या बाजूला m आहे असेच, y ची डेरिव्हेटिव्ह येणार dy अपॉन dx. आता बघा इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर, मग y ची ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह, याचा अर्थ हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्याला घेतलीत, प्लस इकडच्या बाजूचं जे m dy अपॉन dx आहे त्याला इकडे अलीकडे घेतोय, तोपर्यंत ह्याचं पण सिम्प्लिफिकेशन करून घ्या. 2x इंटू dy अपॉन dx मायनस m इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 0. आता काय करायचं, या दोघांच्यातून dy अपॉन dx तेवढं कॉमन घ्या फक्त. म्हणजे बघा काय येते, 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर, प्लस या दोघांच्यातून dy अपॉन dx जर कॉमन घेतलं तर इथे येते 2x मायनस m इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 0. हे बघा बरं, चेक करा इथं बरोबर तेच आहे का, हे त्याचं फायनल आन्सर. या पद्धतीनं ते प्रूव्ह करायचं आहे.